सांगली जिल्ह्यातील जतच्या दुष्काळी जनतेला पाण्याचे चटके बसत आहेत। पाणी टंचाई असल्यामुळे कवटेमंकाळ तालुक्यातील जनतेची तहान टँकरवर भागवली जाते। सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागाला नेहमीच पाण्याचे चटके सहन करावे लागत असतात। एप्रिल ते जून या 3 महिन्यात तर दुष्काळी जनतेवर पाणी पाणी म्हणण्याची वेळ येते। सध्या अशीच परिस्थिती जत तालुक्यातील जनतेवर आली आहे। पाण्यासाठी दाही दिशा भटकूनही पाण्याची अबदा झाल्याने आता सरकारी टँकरद्वारे जनतेला आपली तहान भागवावी लागत आहे। हे बोलके चित्र आहे जतच्या डफळापूर गावातील चव्हाण वस्तीवरील। या वस्तीवर पाण्याची बिकट समस्या आहे। 15 दिवसातून एकदा सरकारी टँकर येतो, त्यामुळे या वस्तीवरील महिलांसह आबालवृद्धांची एकच धावपळ उडते। टँकरमधून मिळालेले पाणी 15 दिवस कसे पुरवायचे असा गहन प्रश्न महिलांसमोर आहे। तर पाण्यासाठी 5-5 किलोमीटर जावे लागत असल्याने या महिलांनी सरकारी टँकरचाच आधार घेतला आहे। आपल्या घरातील असतील नसतील ती सगळी भांडी पाण्याने भरून घेतली जातात आणि पुन्हा आपल्या सोयीने ती घरापर्यंत पोहोचवण्याचे काम दुष्काळी जनतेला करावे लागत आहे। या वस्तीवर बोर मारली आहे, मात्र त्याला सरकार वीज देईना, त्यामुळे या दुष्काळी जनतेची अक्षरशः कुचंबना होत आहे। मी नायब तहसीलदार AB भस्मे, जत तालुका। आपल्या तालुका दुष्काळी परिस्थितीमध्ये यावर्षी एकूण आपल्या गावामध्ये 124 गावं आहेत। त्यापैकी 89 टँकर सध्या आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहेत। ज्याप्रमाणे आपल्याकडे मागणी येते त्याप्रमाणे आपण अगोदर अधिग्रहण दिली आणि आता अधिग्रहणही आता संपत आल्यामुळे पाण्यासाठा आपण आता बऱ्याच ठिकाणी टँकर सुरू केलेले आहेत। ज्या गावाची मागणी येईल त्याप्रमाणे टँकर देण्याचं काम सुरू आहे। यावर्षी पाणी फाउंडेशननं काम सुरू केलेलं आहे। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून चांगलं पाण्याचं पुढच्या वर्षी इतके टँकर द्यावे लागणे असा मला विश्वास वाटतो आणि ज्याप्रमाणे यावर्षी आमच्याकडे टँकरची मागणी येईल तितक्या गावांना टँकर पुरवण्याची आमची तजवीज आहे। त्याप्रमाणे आम्ही ते टँकर पुरवित आहोत। हॅलो, आमच्या गावामध्ये पाणी ही कसलंच नाही। आता चावीला ही पाणी ही 2-4 महिने झालं गावामध्ये येतच नाही कसलंच, कोकळे गावामध्ये। त्याच्यामुळे लोकांची फार टंचाई आहे या गावामध्ये आणि ते सगळे गावातील लोक सगळी गाडीवरनं कोण जाते, कोण सायकलवरून जाते, कोण चालत जाते, ह्या अशा रीतीने सगळीजण पाणी आणायला जातात। ही टँकर कधी 8 दिवसातून, महिन्यातून, 15 दिवसातून एकदा येते ह्या गावामध्ये। मग लोक ही सगळीच अशी भरपूर पळतात आमच्या गावामध्ये पाण्यासाठी। तुम्ही आता पाणी कसं घेताय, म्हणजे कशातून घेताय, मग त्याला काय पैसे काही आम्ही देत नाही। काय ग्रामपंचायतच्या मार्फत काय देते त्या नियमानुसारच आम्हाला पाणी घेऊ शकते। आता हे पाणी किती दिवस पुरतंय तुम्हाला? हे किती 4-5 दिवस। जनावर भरपूर असल्यामुळे पाणी पुरत नाही आम्हाला। मग आम्ही प्यायला हेच की ह्यातच वापरायचं। नंतर हे संपल्यानंतर बोरिंगला जायचं, नसलं तरी किंवा तिथनं 5 किलोमीटर आमची विहीर आहे, त्या विहिरीमधून पाणी आम्ही आणू शकतो। या साधारण किती दिवसांनी येतो टँकर? टँकर तसं बघायला गेलं तर 15 दिवसातनं तर नेमून ठेवलेलंच आहे।